मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. माझा कोड नंबर आहे 1015. मी आज आपल्यासमोर निसर्गाप्रती माझे कर्तव्य या विषयावर बोलत आहे. परोपकाराय फलंती वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्याः या संस्कृत वचनातूनच निसर्गाची महती अधोरेखित केली. मग या निसर्गाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत हे लक्षात घेऊनच याबद्दल कृतज्ञ राहूनच त्यांचं संवर्धन करणं, त्यांचं संरक्षण करणं हे आपले कर्तव्य, ही आपली जबाबदारी. हे लक्षात घेऊनच आयोजकांनी देखील आपल्या या भाषणाचा विषय निसर्गाप्रती माझे कर्तव्य हा ठेवला असावा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे यासारख्या कवितेतून बालकवी हा निसर्ग अगदी आपल्या डोळ्यांच्या समोर हुबेहूब उभा करतात. किती सुखावतो तो मानवी मनाला, पण आपणच किती चुकीचे आहोत. दिनांक 13 ऑगस्ट 1990 ला धरणगावच्या पाणी पुरवठ्यात एका साखर कारखान्याने सोडलेली मळी मिसळून पाणी हिरवं आणि दूषित बनवलं. निसर्ग हा मानवाचा मित्र आणि मानव निसर्गाचा कोण, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. माळीणगावची घटना तर तुम्ही ऐकलीच असेल. जर आपण निसर्गावर अतिक्रमण करून निसर्गाला त्रास देऊ तर निसर्ग पण त्याचं एक रौद्र रूप कधी ना कधी दाखवेलच. गांधीजी म्हणायचे, नेचर कॅन फुलफिल युअर नीड बट नॉट युअर डीड. निसर्ग हा आपल्या गरजा पूर्ण करू शकतो, आपला हव्यास नाही. निसर्ग फुलतो बहरतो तो श्रावण महिन्यात. याच महिन्यात अनेक सणांची झुंबड गर्दी होते, जणू आनंद पर्वणीच. नागपंचमी, नारळी पौर्णिमा असे कित्येक सण काय सांगतात आपल्याला. आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला या निसर्गाच्या किती जवळ आणून ठेवलंय. निसर्ग आपल्याला अन्न वस्त्र निवारा देतो, फुलं फळं देतो, कागद देतो, अशा किती गोष्टी आपल्याला निसर्ग देत असतो. आणि आपण काय करतो निसर्गासाठी? आपण निसर्गाच्या छायेत राहतो. आपलं आणि निसर्गाचं नातं अतूट आहे. या भिंतींवरचा हा निळा रंग जरी पुसला जाऊ शकतो, पण आपल्या मनावर उमटलेला या निसर्गाचा हिरवा गर्द रंग कधी पुसलाच जाऊ शकत नाही. उलट जसं जसं आपलं वय वाढत जातं तसा तसा तो रंग अजून गर्द होत जातो. अशा वेळी सहजच एक कविता लिहिली जाते. फांद्या फांद्यात गुंतलेलं झाड दिवा घेऊन उभं आहे. फांद्या फांद्यात गुंतलेलं झाड दिवा घेऊन उभं आहे. ओंजळीची फुलं व्हावीत असे ऋतू हवे आहेत. ओंजळीची फुलं व्हावीत असे ऋतू हवे आहेत. मित्रांनो, आजकाल या भौतिक प्रगतीकडे जात असताना आपल्या हातात ओंजळीभर तरी बिया असाव्या. त्या बिया रुजल्या गेल्या की आपोआप आपल्या भोवती एक सावलीचं रूप निर्माण होईल, जे रूप आपल्या रूपा इतकंच महत्वाचं आहे आणि ते रूप ओळखण्याची आजच्या पिढीला गरज आहे. मानव हा एक असा प्राणी आहे जो स्वतः झाडं तोडतो, त्या झाडांपासून कागद बनवतो आणि त्या कागदांवर लिहितो झाडं तोडू नका. ठीक आहे, झाडं तोडण्याबद्दल काही वाद नाही, पण जर मी कोणत्याही गोष्टीसाठी, फर्निचर घ्या किंवा कोणत्याही कामासाठी जर मी एक झाड तोडते तर त्या बदल्यात किमान 2 झाडं, कमीत कमी 2 झाडं लावणं आणि त्यांना जगवणं हे माझं कर्तव्य, ही माझी जबाबदारी आहे. आजकाल या टक्केवारीच्या जगात जर आपण कोणाकडून किंवा बँककडून पैसे उसने घेतो तर त्याची परतफेड आपल्याला व्याजासकट द्यावी लागते. तर निसर्गाला आपण व्याजासकट परतफेड नको द्यायला का? आज या ओझोन लेअरची पातळी इतकी कमी होते, ती का बरं? एसी आणि रेफ्रिजरेटर यांच्यामुळे जो वायू निघतो तो ओझोन लेअरची पातळी कमी करतोय. एसीचा वापर जर आपण टाळला, कारण रेफ्रिजरेटरला तर आपल्याला पर्याय नाही, ते आपल्याला आवश्यक आहे, पण आपण एसीचा वापर टाळला तर ओझोन लेअरची पातळी कमी होणार नाही, ती अजून वाढेल आणि आपल्यालाही त्याचा उपयोग होईल. आजकाल प्रदूषण इतकं वाढतंय तर किमान आपण आठवड्यातला 1 दिवस फक्त सायकलने प्रवास केला तर एका दिवसाचं प्रदूषण तरी कमी होईल. मित्रांनो, आजकाल आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा. याचा अर्थ काय होतो? आपण इतर दुसऱ्या व्यक्तीला सांगतोय की बाबा तूच झाडे लावा आणि तूच त्यांना जगव. झाडे लावा झाडे जगवा या उक्तीला आपण आपला सामूहिक सक्रिय कृतीची जोड देऊया आणि म्हणूया झाडे लावूया, झाडे जगवूया, पर्यावरण वाचवूया, निसर्ग वाचवूया. धन्यवाद.